महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज या ठिकाणी आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी ज्यांचा आता मागाशी आपण ऐकलं ते शिवसेनेचे नेते आदरणीय दिलीप भोईर, आता छोटमशेठ, आपले जिल्हा प्रमुख आदरणीय राजा केनी, आपल्या महिला संपूर्ण प्रमुख नेत्या संजीवनाताई, आमच्या तालुका प्रमुख भाग्यताई आदरणीय जोशीताई, या ठिकाणी उपस्थित आदरणीय शैलेशजी, कामगार नेते दीपक रानवडे, दुसरे शैलेशजी पाटील बसलेले मधुशेठ आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचे नेते, या सभागृहामध्ये उपस्थित सर्व या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, पत्रकार बंधू, पहिल्यांदाच सुरुवातीला या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या भगिनी आदरणीय रसिकाताई या निवडणुकीसाठी या ठिकाणी जाहीर करतो. खरं तर अनेक दिवस अनेकांच्या मनात अनेक शंका होत्या की नव्याने झालेल्या या आंबेपूर मतदारसंघामध्ये म्हणजे जुना कुडूस मतदारसंघामध्ये युती होणार, महायुती होणार की आपण एकला चलोची भूमिका जाणार. पण एकंदर आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं ते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र उभं राहिले ते सर्वसामान्य लोकांना विचारण्यासाठी निश्चित आहे. आणि त्याच्या अगोदर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आघाडी युती, मग आघाडीतले काही पक्ष युतीमध्ये, युतीतले काही आघाडीमध्ये, असं जे काही सगळं चित्र महाराष्ट्रावर उभं राहिलं आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती. पण खरं तर या रायगड जिल्ह्यामध्ये आंधळे, बहिरे आणि मुख्यांचं सगळं एकत्र समीकरण दिसतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पलीकडे जाऊन या मतदारसंघावरती शिवसेनेची ताकद 100% आहे. आज छोटमशेठ आल्यामुळे ती दुप्पट वाढली आहे. तर मगाशी सांगितलं 33,500 मतं छोटमशेठला विधानसभेला आपल्या विरोधात जनतेने दिली, तेही समीकरण जुळून आलंय. एकंदर राजागिरी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये पक्षाची वेगळी ताकद आहे, एक पक्षाची एक वेगळी फळी आहे, एक कार्यकर्त्यांचा नेत्यांचा संच खूप मोठा आहे. आणि म्हणून लोकसभा जरी उलटफेर आपण झाला असलो कदाचित महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठांचा सन्मान करून आपण खासदारांना निवडून देताना सगळ्यांनी एकीचं बळ दाखवलं. पण परत तेच की दुसऱ्या निवडणुका आल्या की गेर बदलणार आणि मग आपली भूमिका स्पष्ट करणार आणि मग कधीतरी असं सांगतात की मैबूब डॉन, मी पण कार्यवाला डॉन नक्की आहे, तुम्ही काळजी करू नका, वेळ नक्की सांगेल मी. खरं आहे की अनेक जणांच्या मनात शंका होत्या की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा संभाव्य उमेदवार कोण असतील. पण पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि खऱ्या दुसऱ्यांदा लोकांनी मला आमदार केलं आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जो का निधी मी आणला, एकंदर कामासोबत बघितलं तर मला कोणाशी युती महायुती करण्याची गरज अजिबात नाही आहे. त्यांचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत, ते अतिशय वाईट आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना मधुरे पुढे खचून जाऊ नये म्हणून येणारी निवडणूक ही 16 लढावी का, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका आहेत. आणि म्हणून मी सुरुवात थळ मतदारसंघात केली. मानसीला त्या ठिकाणी जिल्हा परिषद घोषित केलं. पलीकडच्या आवास मतदारसंघामध्ये बैठक झाली, आढावा बैठक, त्या ठिकाणी दिलीप भोईर छोटमशेठला उमेदवार डिक्लेअर केली. तिसरी बैठक आज या ठिकाणी आहे. आंबेपूरच्या जिल्हा परिषद उमेदवार आमच्या रसिकेला डिक्लेअर केल्या. एक गड मी घोषित करत चालू आहे. आणि म्हणून मी मला सांगितलं की या जिल्ह्यामध्ये युतीच्या संदर्भात किंवा महायुतीच्या संदर्भात आंधळे, बहिरे किंवा मुके ज्या पद्धतीने निर्णय घेतात त्यांना असं वाटतं की आमची पण अक्कल घाण पडली आहे. तर आमची अक्कल त्यांच्या पुढे निश्चित आहे, त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही आहे.
मित्रांनो, खऱ्या अर्थाने खूप उशीर तर झालाय. अनेक विषयावरती मला भाष्य करायचं निश्चित आहे. पत्रकारांना कधी टॅगलाईन मिळाले पाहिजे असं त्यांचे मत असतं. पण शेवटी आपला आमदार म्हणून आणि आपला सेवक म्हणून खऱ्या अर्थाने काम करत असताना हा मतदारसंघ एकेकाळी कधीतरी चेकअप असता बालेकिल्ला नक्की होता. तर आम्ही पण म्हणजे त्याच्यामध्ये काही काळ काम करत होतो. 2017ची राजाची निवडणूक मला आठवते की राजा मला वाटते 5500 मध्ये राजाला पंचायत समितीला पडले आणि 235 मतांनी राजा परत झाला जिल्हा परिषदेला म्हणजे पंचायत समितीला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभेची माझी निवडणूक असेल 1924ची निवडणूक असेल, हा मतदारसंघ राजाने गड राखलाय. त्यामुळे पक्षाचं काम, त्याची मेहनत, कार्यकर्त्यांची मेहनत, जो विश्वास त्यांनी निर्माण केला या आंबेगाव मतदारसंघामध्ये, आपला तुळूस मतदारसंघामध्ये, त्याचं रूपांतर मतदारामध्ये होत असताना लोकसभेला देखील छान मतदान मिळालं, दोन्ही विधानसभेला मतदान मिळालं. ही निवडणूक 2017 नंतर आत्ता येते 26ला. त्यामुळे कोणी काय गणित लावत असेल की हा आमचा बालेकिल्ला होता कधीतरी, पण त्याला बालेकिल्ले 2 पाठ झाले. त्यामुळे ए आणि बी पाठ झाले. त्यामुळे आता कोणी असा बालेकिल्ला म्हणून घेऊ नये. तर जनतेने जो अधिकार खऱ्या अर्थाने आमदार म्हणून सरकारचा आमदार म्हणून जो माझ्याकडे सोपून दिला, सेवक म्हणून प्रामाणिक काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊन त्याच्या भागातली कामं करत असताना कुठेही इतकेच देखील मी कदाचित राजकीय दृष्ट्या चुकीचा वागलो नाही, हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मग प्रत्येक निवडणुकीमध्ये मताधिक्य नेहमी वाढत गेले. आज आपण बघितलं की 10 मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने तिन्ही निवडणुकीमध्ये, लोकसभेची आणि 2 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 19 आणि 24च्या मताधिक्य चढता आले काय, मग कुठेही काय विचार करायची गरज नाही आहे. आता काही इच्छुक उमेदवार वेगळी चर्चा करतात, मग जिल्हा परिषद आमची येणार, मग आम्ही महिला बचत गट असतील त्यांना वेगळा न्याय देणार, संघाला महिला वेगळा न्याय देणार. आता त्यातला या परिपूर्ण अधिकार किंवा सगळ्या माहिती माझ्याकडे 100% आहे. खरं करू आम्ही महिलांसाठी, जे सत्य आहे. एकदा बोललो की 100% करणार. रसिकांनी मला सांगितलं त्यांना निवडून आल्यानंतर इथं अयोध्येला घेऊन जायचं आहे, नक्की करणार तुम्ही, काळजी करू नका. कारण मध्यंतरी राजाने खूप मोठी ट्रॅव्हल तयार केली, यात्रा तयार केली आणि चांगला रिस्पॉन्स महिला दिला. एक तर निश्चित आहे, कुठे निश्चित होऊ नका. महिलांच्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी सरकार, केंद्र सरकार आपला परिपूर्ण पाठी आहे. जे मत बचत गट महिला संघाला जॉईन आहेत, मी बघितलं मध्यंतरी काही बँका त्याचा गैरवापर करतात. व्यवसाय किती महिला करणार, 2-2.5 लाख 5 लाखाचा. माझं तर उलट सांगणं आहे, राजाने मध्यंतरी खूप छान पद्धतीने या ठिकाणी उद्योग मेळावा घेतला. रसिकते आपल्याला महिलांचा मेळावा घ्यायचा आहे की महिलांना उद्योजक करण्यासाठी आपली सचिन ताई या ठिकाणी आहेत. विशेष ज्या अग्रेसिव्ह महिला आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने उद्योगामध्ये खूप पुढे नाव कमवलं आहे, अगदी शून्यापर्यंत प्रवास केला आहे, अशा पद्धतीची खरं तर व्यवसायामध्ये देरी महिलांनी करण्याची वेळ आहे. आम्ही तुमच्या पाठीवर, सरकार म्हणून आमदारांच्या पाठी आहे. कुठेही त्याला 7/12 मॉर्गेज किंवा असिस्टमेंट असं काही लागत नाही आहे. मग कोणतरी सांगतं की बँकेत तुम्ही या सह्या करा, सासरा का बोलेल, नवरा का बोलेल, अजिबात काही नाही. काही कोटी रुपये जरी कर्ज घेतलं आणि त्या व्यवसायामध्ये जरी काही निर्माण झालं तर आपलं घरदार कुठेही जातात, सगळं आवाज जातात. शेतकऱ्यांना कर्जमाफी होते आपण बघितली. याही दृष्टीने महिला बचत करणाऱ्या ह्या संदर्भातली कर्जमाफी सरकार नक्की करेल. जसं घाट माथ्यावरती जे प्रकार चालते ते महिलांनी कर्ज पुढे येऊन घ्यायला पाहिजे. आणि महिला राज रसिकतांनी खूप छान भाषण केलं. मला माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे माणसाने तुम्ही एकत्र आलात तर मला वाटतं जिल्हा परिषद तुमच्या भोवती फिरणार आहे. कारण मला माझ्या अनेक शासकीय योजना आहेत ज्या जिल्हा परिषद माध्यमातून माझ्या महिला माता भगिनी मिळणार आहेत. त्या परिपूर्ण योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम या जेवढ्या माझ्या महिला त्या ठिकाणी कसे पडून जातील किंवा इतर उद्योग न होताना आम्हाला कसा फायदा होईल या दृष्टिकोनात ज्याने प्रयत्न केला त्यांना लोकांनी खऱ्याने धडा शिकवलाय. खराच आहे. या सगळ्या गोष्टीला परिपाक म्हणून जनतेने मला 2दा आमदार केला आहे. छोटम शेट्टी मला सांगितलं की छोटम शेट्टी भारतीय जनता पार्टीमध्ये काही काळ काम केलं, उमेदवारी अपक्ष ते लढले, पण खूप छान त्याला मतं मिळाली. आज छोटम शेट्टी माझ्याकडे प्रवेशावरची मतं दुःखीच माझ्याजवळ आहे. तेव्हा 3ऱ्यांदा काय 4थ्यांदा शिवसेना पक्षाचा आमदार नक्की होईल याच्यात कुठेही सगळे कारण आहे. आणि एक चांगली फळी, विशेषतः तरुणांची फळी म्हणता येईल. आज अजूनही आम्ही शाखेच्या खाली आहोत.
तेव्हा थोडंशी फळी याच्यामध्ये निर्माण झाली आहे. दीपक आंबेडकरांचे वाईकडून घेऊन ये पण आपण प्रयत्न केला आहे. पण अजून तुम्ही चिरतरून आहात. पण अशा अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आहेत की जे खऱ्या अर्थाने जनपान माणसामध्ये काम करण्यासाठी प्रामाणिकता दाखवतात आणि म्हणून आपलं आलेलं वाढत चाललं आहे. 100% वाढत चाललं आहे. म्हणून माझी खात्री आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 100% भगवा फडकवणार. आणि एक तर आपल्या आमदार आणि मंत्री भरत शेठ यांची एका साईड ताकद आहे, पलीकडे साईडला आपल्या महेंद्र तोही ताकद आहे, दक्षिणमध्ये माझी ताकद आहे भागामध्ये. तेव्हा ह्याचं समीकरण आपण गोळा केलं तर आपली बेरीज 30 नक्की पार होणार आहे. त्यामुळे कोणी डॉन म्हणावं कोणी काय म्हणावं याला बरोबर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली का आम्ही उत्तर देणार. तुम्ही काळजी करून आपलं स्वप्न आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरी अधिवेशनाच्या काळामध्ये एक फोटो व्हायरल झाले की महेंद्रकडे एवढे पैसे आहेत, ती गट्टी दाखवली, माझा फोटो दाखवला, अगदी मॉर करून दाखवला, पत्रकारांचा वाजवला सगळ्या बाबतीमध्ये. पण मी ठाम सांगितलं याला औषधात जरी सत्यता असेल तरी पदत्याग करेल. आता एक काय करायची वेळ आली की कसे बदनाम होते. मध्यंतरी छोटोजींना जो आघात सहन करावा लागला, खरं उभं नेतृत्वाला अशा पद्धतीने 7 वर्ष शिक्षा लागणं ही का साधी गोष्ट नाही आहे. फार शून्यातनं इथपर्यंतचा प्रवास आहे. 2 सभापती झाले असले तरी प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे अगदी शेवटच्या माणसाचा जो प्रवास सुरू होता तो प्रवास त्याने अनुभवला आहे. आणि खरं तर जनमानसामध्ये काम करायला एक नेतृत्व उदयास आलेलं आहे. आणि अशा प्रश्न माणसाला कशा पद्धतीने राजकीय दृष्ट्या बदनाम करायचं आहे किंवा बरबाद करायचं आहे हे षडयंत्र परिपूर्ण रचलं गेलं. त्या काळामध्ये मी छोटोजींना विचारलं आणि ते पक्षामध्ये आपल्या पक्षात आले होते. छोटोजींच्या काही केस संदर्भात त्या प्रॉब्लेम आहे का आता अजिबात काय नाही आहे. पण मला ती शंका नक्की होती. तर मला देखील 2 वर्षाचं कमिशन झालं होतं. हा देखील प्लॅन परिपूर्ण केला होता. कारण माझे कधी आमदार झाल्यावरती कुठेतरी पुढे लढू नये मलाही 2 वर्षाचं कमिशन झालं होतं. त्याच्या तिने स्थगित घेतली, आपण स्थगित घेतली आहे. आता राजा जर माझ्या पहिल्या 19च्या निवडणुकीच्या रात्री निकालाच्या जेलमध्ये बघत होता उद्या निकाल आहे काय होणार आहे नक्कीच निवडून येणार काय ह्या सगळ्या गोष्टी होत्या. अशा अनेक प्रसंग आलेले आहेत. पण त्या प्रसंगातून घरातून आपण पार होऊन जनतेच्या दरबारी न्याय हक्क मागून आपण जनतेचे सेवक म्हणून बनलो आहोत. कुठेही टेन्शन घेणं कारण आज त्यांच्याकडे काय नाही आहे. त्यांचं घर तर उभारलं म्हणजे घराची मुलं विकली बोलतात ना कधी परिस्थिती आली आहे जर काही टेन्शन घेऊ नका. आपण आपले मन आहे की एखादा मुलाला बोलता अरे बापाने ठेवलं ठेवशील ना घराची कौलं विकशी. आता त्यांची कौलं विकलेली आहे तर आपण काय टेन्शन घ्यायचं. आपण तर मातब्बर आहोत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठेही बँकेमध्ये जाऊन असेसमेंट टाकून का माझ्या जिल्हा परिषदेला लावणार नाही आहे. आणि ते पैसे बघितले त्यालाही विरोधकांना माहिती आहे किती गट्टी आहेत खऱ्या आहेत खोट्या आहेत काय ते सगळ्या. पण कुठेही टेन्शन घ्यायचं गरज आहे. एवढंच आहे की आपण सगळ्यांनी सज्ज व्हा. ही मतदारसंघाची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे. सगळ्यातला हा संवेदनशील मतदारसंघ आहे. आज जरी आपला बालेकिल्ला असला तरी आपण प्रत्येक मत जसं रसिकांनी छान सांगितलं मी पत्रकारांना 100% सांगतो बघा की आपण देखील सगळ्या राजकीय विश्लेषण करत असतात. पण जी आजची परिस्थिती माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये मी प्रामाणिक कार्यकर्ता उभा केला आहे, मी नेता उभा केला आहे, मी खरंच प्रामाणिक काम केलंय. त्यामुळे आज जी फळी निर्माण झालेली आहे त्या फळीला अनुसरून माझी जनता 100% यावेळेला जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणूक रोज माझ्या सगळ्याशी निवडून येतील. मी मगाशी रशियाने उमेदवारी घोषित केली पण शैलेश तर नेता आहे. शैलेशची उमेदवारी पंचायत समिती आंबेडकर गणामध्ये तर निश्चित झाली आहे. आणि खरं तर मी जरी आमदार असलो तरी राजा जिल्हा प्रमुख आहे. राजा सगळ्यात 10 सीट डिक्लेअर करणार आहे. आता मी मुद्दाला सांगितलं की सीट डिक्लेअर कुठं काय सीट आता राजा जशी सीट सांगेल तसं मी डिक्लेअर करणार कारण तो जिल्हा प्रमुखाचा अधिकार आहे. आणि दुसरा पलीकडे साईडला ST सीट आपली तिथे ज्येष्ठ आपले कृष्णा लोबी आमच्या या ठिकाणी पंचायत उभं आहे. प्रत्येक ठिकाणचे उमेदवार आमचे फायदा झाले. जसे आढावा बैठक जाईल ही 3री सभा आहे. 12 तारखेपर्यंत 10 मतदारसंघाचा आढावा मी संपवणार. आणि म्हणून मी पत्रकारांना सांगितलं की युती की महायुती आंधळे बहिरे किंवा मुके सांगून चालणार नाही आहे. त्याचं वक्तव्य करायला लागतं, चर्चा करायला लागते. तर आम्ही लोकांसाठी प्रामाणिक काम केलं आहे. म्हणून आपल्या माध्यमातून हा खरं तर त्याला संदेश दिला देतो. समजले तर ठीक आहे, नाही समजले तर आमची भूमिका जनतेबरोबर आहे, जनता आमच्या बरोबर आहे. हे आता काय तर राहणार आहे. म्हणून आज खूप उशीर झाला. जाहीर सभेमध्ये राजकीय दृष्ट्या मी समाजात नक्की घेईन. तर काही लोकांचे अनेक आरोप आमच्यावर झाले. आता आम्हाला कुठे अडकवायचं आहे याचा प्लॅन तयार करून सगळे म्हणजे माझ्यासोबत पैशाची गड्डी किंवा तो फोटो कॅप हे करून त्यांनी लावला.
छोट्याशाची हे केले, राजाच्या वेगळ्या वारसावरती बदनामी, या सगळ्या गोष्टी आज होतात. पण कदाचित आम्ही तेही शस्त्र बाहेर काढलं तर कदाचित हे तोंड टाकायला लायक नसतील. एवढं दिवाळ सत्य आहे. आम्ही धिराने घेतो, पण कधी जर उलटा विचार केला तर कदाचित सगळ्यांना मैहू गॉन अशी भूमिका होणार आहे. आणि मग आपल्या देखील जवळची वेळ की माता बघितली माझ्या खूप झाले, मला दोन उशीर झाला. आज अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध म्हणजे थळची आढावा बैठक असेल, आमच्या छोटं शेतची शासनाची आढावा बैठक असेल आणि राजांची आजची बैठक असेल, अतिशय सुंदर झाल्या. ही मी जिल्हा परिषद सीट मी घोषणा केली आहे. उद्या जोदंडा चौल मतदारसंघाची आढावा बैठक आहे, तिथेही अशाच पद्धती घोषणा होणार आहे. आणि मग आपल्याला सगळ्यांनीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सज्ज राहा आणि धनुष्यबाण या चिन्हासमोर बदल राहून जे जे आपले बदल असतील त्यांना निवडून द्या. कारण आमच्या भाग्यताई विचार आता बोलतात, भाग्यताईचा स्टेज वेगळा आहे, पण आज मी घोषणा करणार आहे, मी प्रत्येक मतदारसंघ घोषणा करणार. आणि मग सगळ्यांना मनापासून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं बहुमूल्य मत अर्पण केलेलं काम, आपण ठेवलेला विश्वास हा खऱ्या अर्थाने उमेदवार पाठी उभा राहू दे एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि विशेषतः राजा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.